महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी ऑर्थो प्लस. मुख्यमंत्र्यांची धनगर समाजाला दिवाळी भेट. धनगर समाजासाठी शक्ती प्रदत्त समिती नेमणार. कॅबिनेट बैठकीमध्ये होणार शिक्कामोर्तब. सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार. शिष्टमंडळाची वाट पाहून पुढची भूमिका घेणार. जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स. कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी पेडणेकर यांची होणार चौकशी. एअर इंडियाची इमारत लवकरच राज्य सरकारच्या ताब्यात जाणार. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक ब्लॉक. ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री बसवण्याचं काम हाती. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा डिसेंबरपासून. फेब्रुवारी 2024 पर्यंत राहुल गांधी गुजरात ते मेघालय प्रवास करणार. काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती. इस्रायल आणि हमास दरम्यान आता अल्प युद्धविराम लागण्याची शक्यता. बेंजामिन नेतन्याहू यांचे सूतोवाच. अपहृतांना सोडण्याची घातली अट. आणि ग्लेन मॅक्सवेलचं दमदार द्विशतक. वर्ल्ड कप मध्ये रचला इतिहास. ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश. आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना. पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसात पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या. त्यामुळे पोलिसांनी 21 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसंच आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देखील दिलाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अर्ध्या तासाचा आज ब्लॉक घेतला जाणार आहे. या मार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री बसवण्याचं काम केलं जाईल. दुपारी 2 ते 2:30 दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनला तर दुपारी 2:30 ते 3 दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी लेन पूर्णतः बंद असेल. प्रवाशांनी याची दखल घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे. धाराशिवमध्ये सरसकट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. ज्या भागातल्या तलावांमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे त्या गावात शेतीसाठी तलावाचं पाणी वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सुद्धा चव्हाण यांनी केलेली आहे. धाराशिवमधल्या सर्वच्या सर्व 57 मंडळांना अग्रिम पीक विमा मिळणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी याबाबतचे आदेश दिलेत. 57 महसूल मंडळातल्या 4,98,720 शेतकऱ्यांना 218,86,00,000 रुपये मिळणार आहेत. भुसावळ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी कुऱ्हे पानाचे इथं शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे. आमदार संजय सावकारेंनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेत उपोषण मागे घ्यायची विनंती केली आहे. मात्र शेतकरी मागण्यांवर ठाम आहेत. सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीसह तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस दमदार पडलेला आहे. कोलगाव, मळगाव, मळेवाड, कुणकेरी, आकेरी, माडखोल या भागात मुसळधार पाऊस झालाय आणि यामुळे सावंतवाडीसह ग्रामीण भागातला वीज पुरवठा खंडित झालेला होता. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 4,500 ते 4,700 रुपयाचा दर मिळतोय. बाजारातली सोयाबीनची आवक काहीशी वाढली आहे. दिवाळीनंतर ही आवक कमी होण्याची शक्यता आहे. दरांमध्ये सुद्धा काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक वाढली आहे. त्यामुळे कापसाचे दर 6,700 ते 7,300च्या दरम्यान आहेत. कापसाच्या दरांवर आणखी काही दिवस दबाव कायम राहू शकतो असा अंदाज कापूस बाजारातल्या अभ्यासकांनी व्यक्त केला. सणांमुळे हळदीच्या दरांमध्ये सुधारणा होतीये. दुसरीकडे बाजारातल्या हळदीची आवक सरासरीपेक्षा 50 ते 60% कमी असल्याचं पाहायला मिळतंय. बाजार समित्यांमध्ये हळदीला प्रति क्विंटल सरासरी 11,000 ते 13,000 रुपयांचा दर मिळतोय. हळद पिकाला कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसतोय. राज्यातल्या अनेक
बाजारांमध्ये ज्वारीच्या दरांमध्ये क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीला प्रति क्विंटल 3,800 ते 4,800 रुपयांचा दर मिळतोय. तर महत्त्वाच्या ज्वारी उत्पादक जिल्ह्यांमध्ये यंदा दुष्काळी स्थिती आहे आणि याचा परिणाम ज्वारी उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीचे दर चढेच राहू शकतात असा अंदाज आहे. बाजारपेठांमध्ये हिरव्या मिरचीची आवक गेल्या काही दिवसांपासून कमी झाली आहे. मिरचीच्या पिकाला अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई झाल्यामुळे परिणाम झालेला आहे. सध्या हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी 3 ते 4,000 रुपयांचा दर मिळतोय. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधनं जायकवाडी धरणामध्ये 8.6 टीएमसी पाणी सोडायला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आणि त्यामुळे जायकवाडीत पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 5 डिसेंबरला असेल. छत्रपती संभाजीनगरमधला सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर यांनी मोर्चा काढलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या मंत्र्याच्या मुलानं सरकारच्या विरोधात मोर्चा काढल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून धनगर समाजाला दिवाळी भेट मिळणार आहे. धनगर समाजाच्या विकासासाठी शक्ती प्रदत्त समितीची स्थापना केली जाणार असल्याची माहिती मिळतेय. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये धनगर समाजासाठी हा एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये 2 उपमुख्यमंत्री आणि 9 मंत्र्यांचा समावेश असेल. सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे पाटलांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ रुग्णालयात जाऊन जरांगेंची भेट घेणार आहे. यावेळेला मराठा आरक्षणाची डेडलाईन कोणती याबाबत हे शिष्टमंडळ चर्चा करणार असल्याची माहिती मिळतेय. धाराशिवमध्ये मराठा कुणबी असल्याचे पुरावे शोधण्याच्या प्रशासनाच्या मोहिमेला आता मोठं यश मिळतंय. जिल्ह्यातल्या 642 पैकी तब्बल 181 गावांमध्ये मराठा कुणबी असल्याच्या नोंदी सापडलेल्या आहेत. त्या कुटुंबांनी वंशावळ आणि इतर कागदपत्र सादर केल्यास त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांच्या महसूल यंत्रणेनं 15 ते 16,000 मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी शोधलेल्या आहेत. या पुराव्यांच्या आधारे विभागातल्या सुमारे 3.5 लाख लोकांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकेल असा दावा विभागीय आयुक्तांनी केला आहे. कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स बजावलंय. पेडणेकर यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले गेले. कोरोना काळात मुंबई पालिकेत विविध घोटाळे झाल्याचे आरोप करण्यात आलेत आणि या प्रकरणी आता पेडणेकर यांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. अपत्य प्राप्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर दाखल गुन्ह्याची आज संगमनेर कोर्टात सुनावणी होणार आहे. समन्स न मिळाल्यानं गेल्या महिन्यातल्या सुनावणीसाठी इंदोरीकर महाराज गैरहजर होते. आजच्या सुनावणीसाठी ते स्वतःहून हजर राहून जामिनासाठी अर्ज करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एअर इंडियाची नरिमन पॉइंट इथली आलिशान 23 मजली इमारत 1600 कोटींना राज्य सरकारला विकण्यास केंद्र सरकारनं हिरवा कंदील दाखवला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या खरेदी व्यवहारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ही इमारत मंत्रालयाच्या जवळच असल्यानं तसंच मंत्रालयातल्या जागेची टंचाई लक्षात घेता इमारत उपयोगी पडणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये उबाठा गटाला मोठा धक्का बसलाय. अकोल्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर श्रीरंग पिंजरकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. पश्चिम विदर्भात पिंजरकरांमुळे उबाठा गटाला मोठी राजकीय ताकद मिळत होती. आता त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केल्यानं उबाठा गटाला विदर्भात मोठा फटका बसेल. 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळी अगोदरच आनंदाची बातमी मिळालेली आहे. जिल्ह्यातील 7,70,000 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच पीक विमा अग्रिम रक्कम मिळणार आहे. भारतीय पीक विमा कंपनीकडून यासाठी एकूण 241 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात उधारीच्या पैशांवरून तरुणाची लाठाकाठ्यांनी मारहाण करत हत्या करण्यात आली. 2 मुलांनी त्यात बचावाचा प्रयत्न केला. मात्र महिलांच्या नातेवाईकांनी या
मुलांनाच मारहाण केली। यात 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी झालाय। पोलिसांनी 2 महिलांसह 5 आरोपींना अटक केली आहे। धाराशिव शासकीय सेवेत समायोजनाच्या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यकंत्राटी अधिकारी कर्मचारी यांनी गेल्या 2 दिवसांपासून बेमुदत संप सुरू केलाय आणि या कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धन्यवाद आंदोलन देखील सुरू केलंय। जिल्ह्यातील 800 कर्मचारी संपावर गेले, त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडलेली आहे। पीएमपीएमएल बसचा वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनानं बसची वेगमर्यादा लॉक करण्याचा निर्णय घेतलाय। पीएमपीएमएलच्या सर्व बसेसना 50 किलोमीटरवरती लॉक करण्याचे आदेश सर्व आगारातील अभियंता आणि ठेकेदारांना देण्यात आले। पुढील 15 दिवसात सर्व बसेसना लॉक करण्यात येणार आहे, त्यामुळे निष्काळजीपणानं बस चालवणाऱ्या बस चालकांना आता चाप बसणार आहे। जळगावच्या डोलारखेडा इथं सोनार कुटुंबियांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय। तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करत असताना त्यांनी हा प्रयत्न केलाय। राहत्या घराच्या जागेसंदर्भात अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पोलिसांनी तातडीनं धाव घेतल्यानं सोनार कुटुंबाचा जीव वाचलाय। पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या कुटुंबियांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना बीडच्या केस तालुक्यातील ढाकेफळी इथं घडली आहे। या प्रकरणात युसुफ पडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। मध्यरात्री घडलेल्या या प्रकारावेळी गोविंद थोरात, वैजनाथ थोरात हे कुटुंबियांसह पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते। अज्ञात व्यक्तीनं पेट्रोल टाकून आग लावली। यात वैजनाथ थोरात यांच्या हाताला आगीमुळे जखम झाली आहे। या प्रकरणी युसुफ पडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिवाळीत फटाके फोडण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून 3 तासांचा कालावधी निश्चित करण्यात आलाय। रात्री 7 ते 10च्या वेळेतच फटाके फोडायला परवानगी असणार आहे। शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणात आणून शहरातील हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी पालिकेनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। शिंदे समितीच्या सूचनेप्रमाणे पुढील 4 दिवसात नागपूर जिल्ह्यातील कुणबी, मराठा कुणबी जात नोंदी शोधण्याची मोहीम जी आहे ती पूर्ण करण्यात येणार आहे। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी तसे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत आणि जिल्ह्यात मंगळवारपासून कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात नोंदी शोधण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे। वर्ध्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीचं बेमुदत आंदोलन सलग 14व्या दिवशीही कायम आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना नियमित रिक्त पदावर समायोजन करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे आणि जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा या आंदोलनामध्ये सहभाग आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील चिखलठाणा विमानतळाच्या 27 चौरस किलोमीटर परिघामध्ये बांधकाम करायचं असेल तर विमानतळ प्राधिकरणाची एनओसी बंधनकारक आहे। मात्र कोणत्या ठिकाणी किती उंचीची इमारत उभारता येईल हे प्राधिकरण जाहीररित्या सांगायला तयार नाहीये, त्यामुळे या भागातील संभाव्य बांधकाम प्रकल्प संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जाते। भुसावळ शहरात राष्ट्रीय महामार्गावरील वांजोळा रोड ते अयोध्या नगरला जोडणारा जो बोगदा आहे तो रहदारीसाठी खुला करावा अशी मागणी आहे। मात्र पावसाळ्यात या बोगद्यात पाणी तुंबल्यानं त्याचा वापर अशक्य होता आणि त्यासाठी आमदार आणि खासदारांनी आंदोलन करूनही उपयोग झालेला नव्हता। आता बोगद्याच्या वांजोळ्याकडील बाजूने अज्ञात व्यक्तीनं मातीचा भराव केलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत हे समोर आलंय। तुळजापुरात महाविकास आघाडी आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं लाक्षणिक धरणं आंदोलन करण्यात आले आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। सरकारनं योग्य भूमिका घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय। आरक्षणाबाबत वेगवेगळे मंत्री वेगवेगळं बोलतायत, त्यामुळे एकत्र येऊन नीट भूमिका मांडावी असं देखील जयंत पाटील म्हणाले। मंत्री शंभूराज देसाईंनी मंत्री छगन भुजबळांना घरचा आहेर दिलाय। भुजबळांचं वक्तव्य चुकीचं आहे। भडकाऊ वक्तव्य करून जातीजातींमध्ये संभ्रम निर्माण करू नये। अजित पवारांनी वेळीच लक्ष द्यावं असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। तर कुणाचंही आरक्षण काढून इतरांना देणार नाही, त्यामुळे परिस्थिती बिघडवण्याचं काम भुजबळांनी करू नये असं देखील देसाईंनी म्हटलंय। भुजबळांच्या वक्तव्यावरती आता अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि भुजबळांनी ओबीसी नेते म्हणून प्रतिक्रिया व्यक्त केली असेल असं मत मुश्रीफांनी व्यक्त केलंय।